युवा नेते सुहास भैया बाबर यांनी विधानसभेसाठी केलं मोठं आवाहन. कोट्यावधी रुपयांची कामे स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांच्या आमदार फंडातून विटा शहरासह खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कलमध्ये अनेक कोटींची कामे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खानापूर, आटपाडी आणि विसापूर सर्कल या मतदारसंघांच्या बाबतीत काय म्हणाले युवा नेते सुहास भैया बाबर. खऱ्याटमाळा खूप शेतकऱ्यांची मागणी होती. तो जवळपास 3 किलोमीटरचा रस्ता आहे. हिंगणगादे ते साळुंके वस्ती हा 2 किलोमीटरचा रस्ता आहे आणि हातनूर ते पिरदेव रस्ता हा जवळपास 3.25 किलोमीटर रस्ता. असं 40 किलोमीटरचे रस्ते 58 कोटी रुपये त्याची पूर्ण किंमत होते आणि 2,88,00,000 देखभाल दुरुस्ती, असे 60 कोटीचे रस्ते या मतदारसंघामध्ये कालच्या शासनाच्या निर्णयामुळे आपल्याला त्या ठिकाणी फायदा झाला आहे. माझी तुम्हाला विनंती आहे की गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर निधी खेचण्यामध्ये भाऊंना यश आलं होतं. तुम्ही इतर मतदारसंघाची तुलना केली आणि ह्या मतदारसंघाची तुलना केली तर पाणी, रस्ते, ह्या भौतिक सुविधा, आरोग्य असेल, इन्फ्रास्ट्रक्चर असेल, ह्या सगळ्यामध्ये खूप मोठी डेव्हलपमेंट 5 वर्षामध्ये भाऊंनी करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. भाऊंच्या नंतरसुद्धा म्हणजे एवढं मोठं दुःख असूनसुद्धा रडत बसण्यापेक्षा आपल्याला लढण्याची जिद्द भाऊंनी दिलेली आहे आणि त्या भूमिकेतून सगळं दुःख पाठीवरती घेऊन ह्या मतदारसंघातल्या सामान्य लोकांच्या कामासाठी न्याय मिळाला पाहिजे ह्या भूमिकेतनं आम्ही सक्रिय राहिलो आणि मला समाधान वाटते की 1000 कोटीच्या वर आपण ह्या 5 महिन्यामध्ये निधी आणू शकलोय आणि ह्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारचा खूप मोठी मदत आपल्याला झाली. ही विकासाची गती भाऊंची कायम राहावी यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी, आमचे अध्यक्ष तानाजीराव पाटील साहेब असतील, आमचे भाऊंचे सगळे कार्यकर्ते असतील, ह्या सगळ्यांनी खूप ताकदीने मदत केली. म्हणजे कामं मंजूर करण्यासाठी ते प्रस्ताव तयार करणे, लोकांची मदत, ह्या सगळ्या गोष्टीवरती त्यांनी कार्यकर्त्यांची आजही इतकी सक्रियपणे भाऊंच्या नंतर सुद्धा आहे की उद्देश तोच आहे की भाऊंची शिकवण अशी होती की काहीही परिस्थिती असली तरी त्या परिस्थितीला डगमगून न जाता सामोरं जाऊन ह्या लोकांची सेवा करणे या हेतून आम्ही कार्यरत राहिलो आणि एवढा मोठा निधी खेचण्यामध्ये आपल्याला खूप मोठे या ठिकाणी यश आले. त्यांना पर्सनली भेटलो होतो. त्यांना म्हटलं की बाबा जे भाऊंची सगळी कामं मतदारसंघामध्ये देणं अपेक्षित आहे ते तुम्ही आम्हाला मदत केली पाहिजे आणि त्या पद्धतीनं प्रस्ताव सगळे आपण प्रोसेस करून इथून पाठवले होते आणि महाजन साहेबांनी चांगल्या पद्धतीनं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मला या तालुक्याला, मतदारसंघाला मदत करण्याचा प्रयत्न केला आणि काल मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची ऑर्डर झाली. त्या ऑर्डरमध्ये आपल्या विधानसभा मतदारसंघामध्ये जवळपास 40-60 कोटीचे रस्ते आपल्याला मंजूर झालेले आहेत. मी त्याचा तुम्हाला डिटेल सगळं देतो आहे. खानापूर, आटपाडी आणि विसापूर या तिन्ही तालुक्यांना मिळून 40 किलोमीटरचे रस्ते त्यांनी मंजूर केलेले आहेत. रस्त्यांचं टोटल कॉस्ट ही 58 कोटी रुपये आहे आणि 2,88,00,000 ही 5 वर्षाच्या देखभाल दुरुस्तीसाठी. म्हणजे रस्ते केल्यानंतर 5 वर्ष त्या कॉन्ट्रॅक्टरचे रस्ते मेंटेन ठेवायचे आणि मुख्यमंत्री ग्रामसडकचं आता एस्टिमेट सगळं बदलले, DSR सगळा बदलला. ते आता कॉन्क्रीटचे रस्ते केले. पूर्वी डांबरी रस्ते करत होते पण ते रस्ते ग्रामीण भागाला जोडणारे सुद्धा ते दर्जाचे व्हावेत या हेतूनं ह्या सरकारनं निर्णय घेऊन ते कॉन्क्रीटचे रस्ते करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामध्ये आटपाडी तालुक्यामध्ये आटपाडी ते पांढरेवाडी, रानमळा हा रस्ता जवळपास 6 किलोमीटरचा रस्ता आहे. तो रस्ता मंजूर झाला आहे. त्याच्यानंतर शेटफळे ते चौरे वस्ती, रानमळा हा 4.5 किलोमीटरचा रस्ता आहे. गोमेवाडी ते हिवतड, शुक्राचार्य रस्ता हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. घाणवड ते भाग्यनगर, घाणवडपासून अलीकडे जो भाग्यनगरला जातो तो 4 किलोमीटरचा रस्ता आहे. नागेवाडी ते गोडाचीवाडी, कांदरवाडी तालुक्याच्या आपल्या तालुक्याच्या हद्दीपर्यंत 4 किलोमीटरचा रस्ता आहे. आटपाडी तालुक्यातला विभूतवाडी ते गुळेवाडी हा 3.5 किलोमीटरचा रस्ता आहे. हिवरे ते जाधव वस्ती हा साधारण 2.5 किलोमीटरचा रस्ता आहे. कमळापूर ते महालक्ष्मी मंदिर, खूप लोकांची मागणी बरेच दिवस मागणी होती, हा 4 किलोमीटरचा रस्ता आहे. तुमच्या सर्वांचं मी स्वागत करतो. अगदी शॉर्ट टाईमवरती तुम्हाला सगळ्यांना पत्रकार परिषदेसाठी बोलवलं. भाऊंच्या नंतर गेल्या 5 महिन्यामध्ये ह्या मतदारसंघाचा विकासाचं स्पीड कायम राहिलं पाहिजे ह्या दृष्टीनं प्रामाणिकपणे प्रयत्न सगळं आम्ही, भाऊंची पार्टी, मी सगळे आम्ही करत होतो आणि या सगळ्यामध्ये महायुतीच्या सरकारनं आम्हाला खूप मोठ्या ताकदीनं त्या ठिकाणी मदत केली आहे. मुख्यमंत्री साहेब असतील, उपमुख्यमंत्री साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, गिरीश महाजन साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील, या सर्वांनी खानापूर विधानसभा मतदारसंघावरती खूप चांगल्या पद्धतीनं प्रेम व्यक्त केले आणि ते प्रेम कामाच्या रूपानं त्या ठिकाणी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
मी यापूर्वी अनेकदा आपली पत्रकार परिषद झाली, या मतदारसंघामध्ये विकासासाठी भाऊंच्या नंतर जे काम करण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये सुद्धा खूप मोठं यश आलं आहे. हे आमचे 777 कोटीचे रस्ते असतील, आटपाडी आणि खानापूरचे नळपाणी पुरवठ्याची योजने असतील, त्याच्यानंतर गुट्ट्यासाठी आपण नळपाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम टप्प्यामध्ये आणलेला आहे. नगर विकासमध्ये गुट्टा खानापूर आटपाडीसाठी 10 कोटी आले असतील, हातनूर ग्रामीण रुग्णालयासाठी 25 कोटी आले असतील, बजेटमध्ये 15 कोटी आले आणि MMJSYचे रस्ते जवळपास 60 कोटीचे आपण आले होते. असं चांगला प्रयत्न आणि त्याच्यानंतर विट्यासाठी उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचं होणं भाऊंचं स्वप्न होतं. त्या सगळ्या गोष्टींचा पाठपुरावा करून आपण ती कामं मंजूर करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.